रूपी तुझी दसनेडे मीरामुळे करीन बघा हनुमंतराणी उदास मारली परंतु देव खाली जाताना वैवत आता परंतु पडल्या म्हणते हनुमंता अरे तुला वाटलं की एवढी काय नाही त्याला कोण म्हणजे त्याला नाही तुझ्या संग युद्ध करीन तुझी रांगोळी करीन म्हणजे असं देव काल दिली हनुमंतरायला ऐसे बोलता राक्षस भूमी आदळला कर्कश विदावटीला बहुवस पर्वतेश दनानीला असं म्हणल्याच्या नंतर जी मध्ये डॉक्टर भूमी पडला तसा काय म्हणजे एखादा डोंगर मध्ये भूमी पडावा त्याप्रमाणे जे असणारा हनुमंतरायांनी त्या काळात जो पाडलं होतं शब्द झाला अत्यद्भुत गंधर्व होते निद्रिस्त ते उठून तेथ सैरा धावत पर्वती तीन तळामध्ये हवा झाल्याच्या नंतर जे असणारे गंधर्व झोपीत होते गंधर्व झोपीत असल्याच्या नंतर गंधर्व ताबडतोब जागे झाले म्हणजे काय झालं काय नाही तो झाला का मध्ये बॉम्ब पडला म्हणून मला ताबडतोब उठले जागे झाले इकडे तिकडे बघू लागले दंका उठीला दुर्धर जागे झाले सत्वर घेऊन या शस्त्रास्त्र पर्वतेंद्र शोधिती दंका उठीला म्हणले दुर्धर आणि त्याचे असणारे गंधर्व उठल्याच्या नंतर झोपीत डोळे चोळा लागले आणि आपले शस्त्र हातामध्ये घेतले डोंगरला यायला घालवले म्हणले कोण आलाय काय करावं म्हणून पाहू लागले कपी तव देखिला कपी केशरी भवता वेळीला समग्री वर्षता शस्त्रास्त्री निशी माझी चोरी केली करशी त्या टायमाला गंधर्व उठल्याच्या नंतर त्यांनी कपी केसरी हनुमंतराया बघितल्याने चौकून गडा टाकला आणि म्हणे चोरा तू म्हणे कधी आला तर कशाला काय म्हणतात तू चोरी करतोस काय म्हणून हनुमंतरायाला ते बोलला तो कोण कैसा कोण आहेसी मध्यरात्री का आलासी पर्वती सैरा विचारसी आज्ञा कोणाची पुसली बाबा म्हणजे तू कुणाला कुणाचा कोण आहे तो कुणाची आज्ञा घेतलीस आणि तू डोंगराला कशामुळे म्हणजे चक्र मारतोस काय तुला पाहिजे आम्हाला सांग म्हणून जे असणारे गंधर्व त्या हनुमंतरायाला विचारला निशी माध्यान अंधारी तू विचारसी गिरी शिखरी पर्वतकार शरीरी कोण घरावरी पडिला अरे बाबा म्हणले फार अंधारे म्हणले पण तुला म्हणले सिलेक्ट समजे तू कशामुळे म्हणले चक्र मारतोस म्हणजे ते विचारू लागले एक म्हणशी पुस्तकाय धरा बाधा हात पाय मध्यरात्री विचारत आहे तस्कर होय सर्वथा म्हणले अहो म्हणले धरा म्हणले धरा म्हणले हात वरे म्हणले धरा असे म्हणून ताबडतोब त्या असणारे माझ्या हनुमंतराया त्याला गडा टाकला आपला हनुमंतराया काय बोलू लागले प्रभु रामचंद्र भगवान की जय बोल सो हनुमान महाराज की जय ऐसा करो निकलला मिळाले सबोते सकळ हे देखो आणि गोलांगुळ मधुर बोलत असो प्रथम असणाऱ्या या ठिकाणी पांडुरंगाच्या चरणी वंदन करून सर्व श्रोते उठते वाचक सूचक सर्वांना परिपाठ